मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभरामध्ये उमटतायत। शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलेलं आहे। हत्या प्रकरणामधील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। तर वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत घटनेचा निषेध करण्यात आलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये देखील शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे आणि महात्मा गांधी चौकामध्ये हे जर का दृश्य बघितलं तर एखाद्या आरोपीला चौकामध्ये जशा प्रकारे फाशी दिली जाते तशा प्रकारचं हे प्रतिकात्मक आंदोलन नागपूरमध्ये शिवसेनेच्या वतीने केलं जात आहे। जिल्हा प्रमुख सुरत गोजे आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया, या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून काय मागणी आहे तुमची? आमची मागणी ही आहे की मागच्या 2.5 महिन्यापासून महाराष्ट्रातली सगळी जनता व देशातली सगळी जनता संतोष देशमुख या नावाने चिडलेली आहे। त्यांच्यासोबत जे घाणेरडं कृत्य झालं आणि त्यांच्या परिवार जो नष्ट करण्यात आला काही लोकांनी आणि छोट्याशा क्षुल्लक कारणावरून, अशा लोकांना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना थैथे नाचताना आपण फोटोमध्ये बघतो आहे, त्यांच्यासोबत सेल्फी काढताना आपण बघतो आहे, त्यांच्यावर लघवी करताना आपण बघतो आहे। हे सर्व महाराष्ट्रातील जनतेसाठी शर्मेची बाब आहे। ज्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण वारसा घेऊन चालतो त्या ठिकाणी असं कृत्य अतिशय घाणेरडं या ठिकाणी, आणि असं कृत्य करणाऱ्या सर्व नराधम जे सगळे कोणी नराधम आहे त्याच्यामध्ये त्या सर्व लोकांना कठोर शासन करत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची शिवसेना नागपूर जिल्ह्यातर्फे मागणी आहे। यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे। सत्तेत असलेला शिवसेना देखील रस्त्यावर उतरलेली आहे आणि वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी शिवसेनेची मागणी आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।